आता ना माझं सर्व काम झालेलं आहे आणि मी आता निवांतपणे बसलेले आहे. पिल्लू पण झोपलेला आहे. तर सहज आता विचार केला मी की जो पार्सल आलेला आहे तो ओपन करावा आपण. सो हाय, माय नेम इज नीता. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि कसे आहात तुम्ही? कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप की तुम्ही ठीकच असाल. सो चला, आता मी सकाळी सकाळी माझं सगळं काम झाल्यानंतर मला अचानकशी त्यांचा फोन आला. ते मला बोलले की खाली पार्सलवाला आलेला आहे, जरा पार्सल जाऊन रिसीव करून ये. मी बोलले, काय आणलं आहे तुम्ही? काय असं ऑर्डर केलेलं आहे? तुम्ही ते कधी मला सांगतच नाही. सो मी खाली गेले आणि पार्सल रिसीव केलं. बट मी अजून ते ओपन केलेलं नाही आहे. तर चला म्हटलं त्याचा एक ब्लॉग बनवूया. सो मी त्यासाठी व्हिडिओ शूट करत आहे की चला आपण फेस टू फेस मीन्स कॅमेरासमोर आपण ते ओपन करूया आणि बघूया सरप्राईज काय आहे माझ्यासाठी. कधी ते सांगत नाहीत, पण आता ते म्हटलं बघू आता काय. मला एवढी एक्साइटमेंट झाली आहे ना की काय असेल त्याच्यामध्ये. सो चला आपण ओपन करूया. तर तुम्हाला मी दाखवते. सो हे बघा, हे 3 पार्सल आहे. माहिती नाही ह्याच्यामध्ये काय आहे. तो छोटे छोटे हे 2 पार्सल आहे आणि हा एक मोठा पार्सल आलेला आहे. सो आपण पहिले तर हा छोटावाला पार्सल ओपन करून बघूया लाईव्हमध्ये. सो बघू काय आहे. सर्व काही मी आधीच जुगाड करून ठेवलेलं आहे की लवकर म्हणजे असं शोधण्यामध्ये टाईम वेस्ट नको व्हायला म्हणून. सो बघू आता आपण काय आहे ह्याच्यामध्ये. बरं झालं मी वाटच बघत होते की कधी पिल्लू झोपतो आणि कधी मी हा शूट करते. कारण काय होतं ना, तो जागा असतो ना, तो काही करू देतेच नाही. सारखं मध्ये मध्ये करतो, मोबाईल वगैरे ओढतो. त्याच्यामुळं मला शूट नाही करता येत. मग असं कसं टाईम भेटतो जेव्हा तो झोपतो ना, तेव्हाच मला टाईम भेटतो. आणि आता तो झोपलेला आहे. सो ते फायनली मला टाईम भेटला. सो बघू आता आपण. हा तर मी ओपन केलेला आहे. तर हो वाव. सो बघा काय ऑर्डर केलेलं आहे. माझ्या मते हे ॲक्च्युली मी नकली घालते, त्याच्यामुळं शाळेत त्यांनीही ऑर्डर केलेलं आहे. कारण लग्न झाले आणि काहीच घालत नाही आहे मी. लग्न होऊनसुद्धा मी काहीच घालत नाही. कारण ॲक्च्युली माझ्याकडं मंगळसूत्र मी सारखे म्हणजे जवळजवळ 15 मंगळसूत्र तुटले. कारण हा काय करतो, डायरेक्टली चढतो. जेव्हा मी त्याला कडेवरती घेते तर तो काय करतो, डायरेक्टली हे असं असं पकडतो. असं पकडून ते काय होतं, डायरेक्टली असं ओढलं जातं. बरेच वेळा माझ्या इथे निशाणी पण झालेली आहेत. सो त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे आता नकलीच काहीतरी घालायचं गळ्यामध्ये. कारण गळा पण सुना चांगला वाटत नाही. सो त्यांनी बघितलं असेल, त्यांनी मला ऑब्झर्व केलं असेल, त्यामुळे त्यांनी मला ऑर्डर केलं असेल. थँक्यू सो मच नवरोबा. सो बघू आपण. पण हे त्यांनी खूपच मोठं ऑर्डर केलेलं आहे डेली वेअरसाठी नाही, बट काय फेस्टिवल वगैरे असेल ना, त्यामुळे मी हे घालेल. सो बघू शकता किती सुंदर आहे ह्याचं पीस. सो हे बघा. खरंच मीन्स मला आवडलं. थांबा दाखवते नीट. सो हे बघा, खरंच खूप छान आहे. साडीवर वगैरे घालू शकतो आपण. ड्रेसवरती नाही, बट साडीवर वगैरे छान आहे. सो आता आपण सेकंडवाला चेक करूया. त्याच्यामध्ये तरी कमीत कमी असा बॉक्स आहे म्हटल्यावरती त्याच्यामध्ये पण मंगळसूत्रच असेल. सो ॲटलिस्ट तो तरी छोटा असावा, म्हणजे मी डेली वेअरला वापरू शकते. आता मी डेली तर नाही घालणार कारण कसं आहे, एवढं 15 मंगळसूत्र तुटलेत ना माझे. आणि सगळं ह्याच्यामुळं आता प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येक आईला माहिती आहे की पोरांचं कसं असतं. आपण त्यांना कडेवरती घेतलं की त्यांचं असतं गळ्यात पकडा, कानात पकडा, ओढा जोरजोरात. सो त्याच्यामुळं मी आता काहीच घालत नाही. पहिले घालत होते, पण आता मी ते सगळं काढून ठेवलं. मी म्हटलं चला नकोच आता. कारण सो मे बी त्यांनी साईज समजली नसणार आहे, पण चला काय प्रॉब्लेम नाही आहे. डिझाईन तर खूप छान छान भेटलेले आहे. ह्याच्यामध्ये पण सेम मंगळसूत्रच आहे. हे 2 वाटींचे आहे. आणि हा जो आहे
हा पानांचा आहे असा. सो हा पण खूप छान आहे, लुक खूप छान दिसतोय ह्याचा. आणि खरंच म्हणजे साडी घातली ना की खूप छान दिसेल हे. आणि आता जो फेस्टिवल येईल ना त्याच्यामध्ये मी नक्की घालेल आणि तुम्हाला नक्की दाखवेल मी. सो हा बघा, हा कसा 2 वाट्यांचा आहे. सो ह्याची डिझाईन बघा, खूप सुंदर आहे, अशी शाईन करते खूप छान. सो हा आता डायरेक्टली नाही जाणार आहे गळ्यामध्ये, याला काढूनच आपल्याला घालावं लागणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते की कसा दिसतो. लास्ट टाइम त्यांनी माझ्यासाठी जो ऑर्डर केला होता ना तो खूप छान, मला खूप आवडला होता. ज्यावेळेस तो मंगळसूत्र तुटला होता, म्हणजे ज्यावेळेस ह्यांनी तोडला होता, म्हणजे त्याची वाटी तुटली होती, एक वाटी त्यांनी तुटली. सो ज्यावेळेस तो तुटला होता मी त्यावेळेस त्यांना बोलले होते की मला सेम असं मंगळसूत्र घेऊन द्या, कारण खूप छान लुक करतो आणि दिसायला पण खूप नाजूक होतं ना, ते खूप छान दिसायचं. सो हा हा ठीक आहे, हा घालू शकते डेली वेअरला. थोडासा फक्त जाड आहे, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण त्यांनी आणलेलं आहे तर त्यांनी त्यांच्या खुशीने आणलेलं आहे, तर घातणं पण गरजेचं आहे ना. कसं असतं ना, जेव्हा आपण काही मागत नाही आणि आपल्याला समोरचा व्यक्ती जेव्हा तो न सांगता न मागता काही आणून देतो ना, तर त्याची खुशी काहीतरी वेगळीच असते ना. आणि जेव्हा आपण ते वेअर करतो आणि त्यांच्यासमोर जातो ना, आपल्यापेक्षा जास्त आनंद त्यांना होतो की त्यांनी काहीतरी गोष्ट आणलेली असते आणि ती आपण घालतो आणि त्यांच्यासमोर जातो. बरोबर ना? कमेंटमध्ये नक्की सांगा मला काय वाटतं तुम्हाला. बरोबर बोलले ना मी? दोन्ही पण मी पार्सल ओपन केलेलं आहे. सो दोन्हीमध्ये पण हे असे मंगळसूत्र आलेले आहेत. तर मंगळसूत्र खरंच खूप छान आहे. प्राईस तर मला माहिती नाही आहे आणि हे त्यांनी मिशोवरनं ऑर्डर केलेलं आहे. सो समजतं लगेच की मिशोवरनं आलेलं आहे. सो खरंच खूप छान आहे. मला जर ह्या दोघांमध्ये जर कम्पेअर केलं ना की कोणता छान आहे, सो दोन्हीचा लुक खरंच खूप छान आहे. आणि जर मला असं वाटलं की ह्याची लिंक तुम्हाला शेअर करावी, जर तुम्हालाही पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला शेअर करेन. आता नाही बट मी कधी कधी वापस जो आहे घालेल ना तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करेन. सो तुम्ही त्यावेळेस तुम्हाला पण आवडेल आणि जेव्हा मी वेअर करेन ना साडी तेव्हा तुम्हाला दाखवेल की कसं आहे. चला आता आपण तिसरं पार्सल ओपन करूया. आता माहीत नाही तिसऱ्या पार्सलमध्ये काय आहे, कारण ते मला तरी काही सांगतच नाही. चला, मंगळसूत्र तर ठीक आहे की मी बोलले होते की मला एक मंगळसूत्र घेऊन द्या म्हणून, तुम्ही लास्ट टाईम जसा ऑर्डर केलं होतं तसं. कारण जो तुटला मंगळसूत्र ना तो सुद्धा त्यांनीच ऑर्डर केला होता. त्याच्यामुळे त्यांची चॉईस मला खूप आवडली होती, त्यामुळे मी त्यांनाच बोलले होते की तुम्हीच ऑर्डर करा. आणि ज्यावेळेस माझ्या सिस्टरचं लग्न होतं ना, तर त्यावेळेस मी ते घातलं होतं आणि ते मंगळसूत्र खरंच खूप छान दिसत होतं आणि सगळ्यांना खूप आवडलं पण होतं. सो बघूया, हे मोठं पार्सल आहे, हेवी पण आहे, तो बघू आता. अच्छा, हे सो दिसत नव्हतं ना. तर कसं असतं ना, जेव्हा आपण स्वतः व्हिडिओ बनवतो ना तेव्हा आपल्याला खूप असे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. काय होतं ना, आपल्याला कधी कधी, आता कसं माझं नवीन ब्लॉग आहे, तुम्हाला माहितीच आहे की मी नवीन ब्लॉग चालू केलेला आहे शूट करायला. सो मला लोक समजत नाही की त्याचा अँगल कुठे ठेवावं, काय ठेवावं, त्याच्यामुळं थोडंफार मागं पुढं होत राहतं, तर थोडा ॲडजस्ट वगैरे करून घ्या तुम्ही. सो मला त्याच्यावर जसं असं खूप
टाईट बसलेला आहे, लवकर निघतच नाही ओढलं तरी पण. हा एक स्टीमर आहे, तुम्ही बघू शकता. वाफ घ्यायची मशीन आहे. कारण मला असं वाटते की त्यांनी ह्यासाठी घेतलं आहे, कारण ते आत्ता आजारी होते आणि त्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं. सो काही नाही जास्त, फक्त जरा त्यांना सर्दी खोकला झाला होता. त्यावेळेस त्यांनी असा विचार केला, कफ वगैरे जमा झाला होता आणि छोटं बाळपणी घरामध्ये, तर त्याला पण छाती भरून येते, तर प्रत्येक वेळेस दवाखान्यात घेऊन जाणं बरोबर नाही. तर असं आपण घरगुती उपाय पण केला पाहिजे. तर त्याच्यासाठी हे बघा, ह्याच्यामध्ये आलेला आहे हा मास्क आहे. ह्याच्यामध्ये हा मास्क दिलेला आहे. आणि ही मशीन आहे. रुबिनेन्सचा हा मशीन आहे. ते खूप छान आहे, हेवी आहे, खूप जड आहे थोडं. सो म्हणजे चांगलं झालं की चला घरातल्या घरात आपण करू शकतो, स्टीम देऊ शकतो आपण स्वतःला. आपल्याला पण जेव्हा सर्दी खोकला होतो, जेव्हा आपला कफ जमा होतो, लवकर निघत नाही, त्यावेळेस पण आपण स्वतः वाफ घेऊ शकतो. ही मशीन भरपूर गोष्टीला आपल्याला यूज करता येईल. ठीक आहे, तो आपल्याला स्टीम घ्यायला पण यूज होऊन जाईल. तो ह्याचा यूज खूप छान आहे. म्हणजे 2-3 टाईपनी आपण ह्याचा यूज करू शकतो. आता तुम्हाला माहिती असेल मी काय बोलते. सो मला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही पडते. सो बघू आता. त्यांना तर मी विचारलं होतं तुम्ही सांगा काय आहे, पण त्यांनी काय मला सांगितलं नाही आहे. हे आम्ही ना मशीन जे आहे ना ते लास्ट 4 मंथ आधीच घेणार होतो, पण त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस नाही घेतलं काही कारणांमुळे. त्याच्यामुळे आता कसं झालं, जरा खूपच जास्त प्रमाणात झालं होतं. आता पिल्लूला पण खूप सर्दी झाली होती. शिवला सर्दी खोकला झाला होता. खोकला तर मी कसं तरी घरगुती उपाय करून त्याचा बरा केला, पण सर्दी असं आहे ना की सर्दी लवकर बरीच होत नाही. आणि एकदा सर्दी झाली ना लहान पोरांना, तर त्यांना श्वास घ्यायला वगैरे त्रास होतो. त्याच्यामुळे ते खूप किरकिर वगैरे करतात, डोकं वगैरे दुखत राहतं. तर त्यावेळेस जर आपण काहीतरी घरगुती उपाय करून त्यांना जर घरातच स्टीम दिलं ना, ते खूप बेटर असतं. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापेक्षा पहिले घरात जर काही केलं ना. आणि मी तुम्हाला खरं सांगते, जेवढं मी घरात त्याच्यासाठी काही करते ना अशी घरगुती उपाय, तो लवकर त्याच्याने रिकवर होतो. मग मला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची त्याला गरज पडत नाही. तर तो एक चांगला ऑप्शन आहे माझ्यासाठी. सो तोच विचार करून त्यांनी हा स्टीम पण घेतला आहे. त्यांना पण सारखं सर्दी खोकला होतो, कारण ते कसं ट्रॅव्हलिंग वगैरे खूप लांब लांब करतात. आणि त्याच्याने काय होतं, हेल्मेट घालतात ते, बट कधी कधी काय होतं ना, ते त्याचं हेल्मेटचा जो डोर असेल तो ओपन ठेवतात. सो कधी कधी त्यांना मग ते जास्त ट्रॅव्हल करतात, रात्रीचं लेट नाईट वगैरे येतात, तो खूप थंडी वगैरे वाजते त्यांना. त्याच्यामुळं नाकामध्ये त्यांच्या धूळ वगैरे जाते, त्याच्यात मग त्यांना खोकला सर्दी लगेच होतो. कारण त्यांना कसं प्लस कसं असतं, क्लायमेट जसा जसा चेंज होतो ना तसं त्यांना लगेच सर्दी खोकला लगेच होतो. सो एक त्याच्यासाठी पण एक चांगलं आहे की प्रत्येक महिन्याला नाही म्हटलं तर सीझन वाईज त्यांना सर्दी खोकला होतच राहतो. आणि त्यांना एवढा भयंकर होतो ना की लवकर त्यांचं नीट होत नाही. आणि पिल्लूचं पण सेम आहे, 7 डेज तो काही नीट होत नाही, बरा होत नाही. सो त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. सो तुम्हालाही घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या छोट्याशा बाळासाठी किंवा आपल्या स्वतःला पण सर्दी खोकला होतो, कफ होतो, तर तो हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा आहे ना, आपण स्वतः घरातच काहीतरी घरगुती उपाय केला ना, ते कधीही बेटर आणि लवकर आपण रिकवर पण होतो. सो मी ह्याला आता असंच ठेवून देते. खूप व्यवस्थित पण लावावं लागणार आहे ह्याला, कारण हे एवढं टाईटली बसलं होतं ना की मला निघत नव्हतं. बसलं, शेवटी गेला लगेच आतमध्ये पॅकेट. आता जसं होतं तसं ठेवून देते. संध्याकाळी ते येतील आणि त्यांना दाखवावं लागेल मला. सो मी हे लगेच तर वेअर नाही करणार आहे मंगळसूत्र, बट मला खूप आवडलेलं आहे. त्यांनी जे मला गिफ्ट केलेलं आहे खरंच मनापासून मला खूप आवडलेलं आहे. सो थँक्यू सो मच. आता त्यांना पण बोलणारच आहे, पण तुम्हाला पण सांगते त्यांना थँक्यू सो मच नवरोबा.
कसं असतं ना, बायका कधी कधी काही गोष्टी मागत नाही, पण न मागितलेली पण गोष्ट जर आपल्या नवऱ्याने आपल्याला आणून दिली ना, त्याचा काहीतरी आनंद वेगळाच असतो. आणि असंच काहीतरी माझ्यासोबतही घडतं. भरपूर अशा गोष्टी आहेत जे मी न मागता त्यांनी मला दिलेल्या आहेत. सो मी ते तुम्हाला शेअर करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तुम्हाला माझे असे ब्लॉग आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज बघायचे असतील सो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो आता कसं असतं, तुम्हाला सबस्क्राईब करायला फक्त एक बटन क्लिक करायचं आहे, पण त्याच्या मागं आम्ही जी मेहनत करतो त्याचंही काहीतरी फळ भेटलं पाहिजे. कारण व्हिडिओ शूट करणं हे खूप सोपं काम नाही आहे, खूप अवघड काम आहे. सो काय होईल जर तुम्ही एक बटन सबस्क्राईब केलं, फक्त एक क्लिक केलं, एक शेअर केलं, कारण तुमच्या शेअरनी आमचं काहीतरी होऊ शकतं. सो तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल, सो नवीन नवीन तुम्हाला असे ब्लॉग बघायचे असतील ज्याच्यामध्ये आमचा फन असतो, ठीक आहे, आम्ही आणि शिव कसं डेली लाईफमध्ये कसं राहतो, त्याची मी कशी काळजी घेते, त्याला मी काय काय खायला देते, किंवा मी घरात आम्ही दोघं असताना काय काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही मला जाता जाता सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.